नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत जागरूक आणि शक्तिपीठ मानलं जाणारं मंदिर करवीर निवासिनी अंबाबाई म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या मंदिराचा इतिहास, महत्त्व, वास्तुशिल्प आणि काही खास रंजक गोष्टी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। किरण उत्सव एक उत्सव असतो देवीचा इथे। तो 3 दिवस असतो। तर पहिले देवीच्या पायावर किरणाची पहिली किरण येते, नंतर छातीवर येते आणि नंतर चेहऱ्यावरती। कोल्हापूरला तुम्ही बाय ट्रेन, बाय रोड किंवा फ्लाईटने येऊ शकता। कोल्हापूर हे मंदिर मुंबईपासून 350 किलोमीटर आहे आणि जर तुम्ही फ्लाईटने येणार असाल तर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्टपासून तुम्हाला 240 किलोमीटर पडेल। मंदिरापासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरच ट्रेन स्टेशन आहे। स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला रिक्षा मिळतात, त्या तुम्हाला महालक्ष्मी मंदिरापर्यंत पोहोचवतात। कोल्हापूर हे 5 नद्यांच्या संगमावर वसले आहे। कोल्हापूर प्राचीन मंदिराची नगरी आहे असं म्हटलं जातं। 3.5 शक्तिपीठांपैकी एक मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर। मंदिराच्या बाहेरच खूप मोठं मार्केट आहे। कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी साज खूप फेमस आहे। आम्ही मित्राच्या लग्नासाठी कराडला आलो होतो आणि कराडपासून कोल्हापूर फक्त 20 किलोमीटर अंतरावर होतं, त्यामुळे आम्ही अर्धा तासातच पोहोचलो। आम्ही आता इथे 4 व्हीलर पार्किंग शोधत आहोत। मंदिराच्या जवळच आम्हाला 100 ते 200 मीटर अंतरावर 4 व्हीलर पार्किंग मिळाली। फक्त 100 रुपये चार्जेस होते। आता आम्ही इथे गाडी पार्क करतोय आणि चालत मंदिराच्या दिशेने जाणार आहोत। पाहूयात आज गर्दी किती आहे, कारण आम्हाला असं कळलंय की सोमवारची गर्दी थोडी कमी असते, मंगळवारी दर्शनासाठी खूप जास्त गर्दी असते। जर जास्त गर्दी असेल तर आम्ही मुखदर्शन करून निघणार आहोत आणि जर गर्दी कमी असेल तर आम्ही लाईनीमध्ये डायरेक्टली पाया पडायला जाणार आहोत। इथं गाडी पार्क केली आहे आम्ही। आता इथं वॉकिंग डिस्टन्सनी महालक्ष्मी मंदिर आहे। आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललोय। मंदिराकडे जातानाच ह्या साईडला खूप मोठं मार्केट आहे। जसं पुण्यामध्ये तुळशीबाग आहे, FC रोड आहे, तसं हे खूप मोठं मार्केट आहे शॉपिंगचं। सगळीकडे कोल्हापुरी चप्पल्स आहेत, कोल्हापुरी साज आहे, भरपूर गोष्टी आहेत इथे खरेदी करण्यासारख्या। आणि आज सोमवार आहे तर जास्त गर्दी पण नाहीये, मंगळवारी इथे खूप जास्त गर्दी असते। इथे राहण्यासाठी धर्मशाळा पण आहे, जे कमी प्राईजमध्ये असतात मंदिराच्या जवळपास। तर इथं महालक्ष्मी धर्मशाळा म्हणून आहे। पार्किंगपासून 4 ते 5 मिनिटं चालून आम्ही मंदिराच्या जवळ आलो। मंदिरात प्रवेश करण्यासाठी 4 दरवाजे आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण। तर ह्या 4 दरवाज्यांपैकी आम्ही उत्तर दरवाज्यातून आत जाणार आहोत। मंदिराचं थोडं काम चालू आहे म्हणून 2 दरवाजे बंद होते। आणि हे आहे आपल्यासमोर भारतातील 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं महालक्ष्मी मंदिर, यालाच अंबाबाई मंदिर असंही म्हणतात। या साईडला मंदिर आहे आणि लाईन तिकडनंच चालू झालेली आहे, तिकडेपर्यंत लाईन आहे। आज मंगळवार आहे म्हणून थोडी गर्दी कमी आहे, अदरवाईज खूप जास्त गर्दी असते या साईडला। नवरात्री वगैरे मध्ये तर खूप जास्त गर्दी असते, पूर्ण तिकडनं फिरून इकडेपर्यंत यावं लागतं। आत्ता वाजले आहेत 4, त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे आणि आज आहे सोमवार। पण मंगळवारी पौर्णिमेला किंवा नवरात्रीच्या काळात इथे खूप जास्त गर्दी असते। गर्दी कमी आहे आणि लाईन फास्ट मूव्ह होतीये, त्यामुळे दर्शनाला जास्त वेळ लागणार नाही। मंदिराच्या आतमध्ये महाकाली, महासरस्वती, गणपती, महादेव, विष्णू, नवग्रह देवता, दत्त, राम, सीता, लक्ष्मण, कालभैरव, विठ्ठल रुक्मिणी, तुळजाभवानी आणि अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे। मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले आहे। काळ्या दगडात सुंदर आणि नाजूक असे कोरीव काम आहे। या दगडालाच बेसॉल्ट स्टोन असं म्हणतात।
साधारणतः 7 ते 9व्या दशकात बांधकाम झाले असे मानले जाते. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात बांधलेले आहे. लांबी 350 फूट आहे तर रुंदी 225. देवीची मूर्ती काळ्या पाषाणात बनवली आहे आणि ती 3 फूट उंच आहे. देवी पश्चिम भिमुख आहे, जे अत्यंत दुर्मिळ आहे. देवीच्या डोक्यावर महालक्ष्मी मंदिराचं एक अतिशय खास वैशिष्ट्य म्हणजे किरणोत्सव. दरवर्षी जानेवारी आणि नोव्हेंबर महिन्यात सूर्यकिरण थेट देवीच्या मूर्तीवर पडतात. हे मंदिर अशा प्रकारे बांधले आहे की सूर्यास्ताच्या वेळी किरण सरळ गर्भगृहात प्रवेश करतात. ही वास्तुशिल्पातील एक अद्भुत कलाकृती मानली जाते. तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन तुम्हाला महालक्ष्मी मंदिरात पण दर्शनासाठी यावं लागतं, तरच ती यात्रा सफल झाली असं म्हटलं जातं. माझा इथला अनुभव खूपच शांत आणि सकारात्मक होता. दर्शन घेताना मनाला एक वेगळीच शांती मिळाली. जर तुम्ही अजून कोल्हापुरात आला नसाल तर नक्की या आणि अंबाबाईचं दर्शन घ्या. कोणता? वाव, ते किती क्यूट आहे. बघ ना, हे छान वाटतं घातल्यावर. हा, मी पण दाखव. हा, सुंदर वाटते ते एकदम. हा, माझ्याकडे अशी साडी पण आहे. काय काय घेतलं आतापर्यंत आपण? 4 गोष्टी घेतल्या. हे 2 मला घेतले, हे देवीला घेतले. त्याच्यामध्ये तुझी आणि माझी नथ आहे. ठीक आहे. मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे प्रसिद्ध आणि ऐतिहासिक असा रंकाळा तलाव. जेव्हा पण तुम्ही मंदिरात याल तिथून रंकाळा तलावाला व्हिजिट करायला विसरू नका. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.